आसरा रेल्वे पूल रुंदीकरणाच्या रखडलेल्या कामाचं संभाजी ब्रिगेडकडून वाढदिवस साजरा. सोलापुरातील महत्त्वाचा आसरा रेल्वे पूल रुंदीकरणाच्या कामाचे टेंडर निघून तब्बल 3 वर्षे पूर्ण झाली, तरीही प्रकल्प अपूर्णच असल्याने संभाजी ब्रिगेडने अनोखे आंदोलन केले. लोकप्रतिनिधीचे मुखवटे परिधान करून कार्यकर्त्यांनी रखडलेल्या कामाचा प्रतिकात्मक 3रा वाढदिवस साजरा करत पुलावर केक कापला. 3 वर्षे पूर्ण, काम अजूनही अपूर्ण अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. संभाजी ब्रिगेडने आरोप केला की प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. पुलाचे काम रखडल्याने नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका, धूळ आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहू नका, कामाला तातडीने गती देऊन निश्चित कालमर्यादेत पूर्ण करा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. गेल्या 4-5 वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने या धुळे सोलापूरला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे हा आसरा पूल अत्यंत अरुंद होत असल्या कारणाने आणि या पुलावर 4 नागरिकांचा बळी गेल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारंवार यशस्वी पाठपुरावा करून या केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांनी 28 कोटी आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाने मंजूर केले. ते मंजूर करून सुद्धा आज हे टेंडर निघून 3 वर्ष होत आलं. उद्या 6 जुलैला 3 वर्ष पूर्ण होत आले, तरी एक 5% सुद्धा कामाची सुरुवात झालेली नाही. शहरामध्ये नवीनच 6 महिन्यापूर्वी जो मुख्य रस्ता जो सिमेंटचा आहे बोडगी आपला महिला हॉस्पिटल ते इंगळगी हा रस्ता 6 महिन्यात युद्ध पातळीवर तयार होतो आणि नागरिकांचा प्रश्न असलेला हा आसरा पूल 3 वर्षाला रखडलेला आहे. म्हणजे आतापर्यंत जवळपास 5 वर्ष झालं या पुलाचं बांधकाम अजून सुरुवात नाही. त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी या पुलाचं काम घेऊन 3 वर्ष झाल्यामुळे वाढदिवस साजरी करून आम्ही सोलापुरातील सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन त्यांचं लक्ष वेधावं म्हणून आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत.